अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संतोषजी दानवे साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे, खरं तर आपण अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या सारखीच ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपल्या राज्यामध्ये लोकप्रिय झालेली आहे. आणि त्यामुळे भारतात सगळ्यात जास्ती म्हणजे भारतात आतापर्यंत 13 लाख सोलार पंप लागलेले आहेत, त्यापैकी 8.5 लाख आपल्या राज्यामध्येच लागलेले आहेत. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय झालेली आहे. आणि ज्या दोन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तक्रार सन्मान्य सदस्यांनी दिलेली आहे, तर अध्यक्ष महोदय, संबंधित कंपन्यांना समजा निसर्गाच्या काही आपत्तीमुळे किंवा काही कारणास्तव ते सोलार पॅनल जर तुटले फुटले किंवा चोरीला गेले तर 7 दिवसाच्या आत रिप्लेसमेंट करणं बंधनकारक आहे. आणि ह्या संबंधित एजन्सीनी दिरंगाई केलेली आहे, त्यामुळे त्या एजन्सीवरती आपण सभागृहाची वेळ आपण 10 मिनिटांसाठी वाढवत आहोत. आपण त्यांच्यावरती दंड आकारलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सोलार कंपन्यांचे जे वेंडर्स आहेत त्यांना सर्व्हिस स्टेशन त्यांचे कार्यान्वित आहेत, त्यामुळे कुठल्याही छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी त्या तिथल्या तिथेच त्यांचं सर्व्हिसिंग करून देतात. स्पेअर पार्ट्स पण त्या ठिकाणीच अवेलेबल होतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षभरामध्ये आपल्या 2369 एवढ्या कंप्लेंट आल्या होत्या ऑनलाईन तक्रारी, त्याच्यापैकी 2146 ह्या क्लोज झालेल्या आहेत, 223 पेंडिंग आहे. आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत बोललं गेलं तर 41 कंप्लेंट आल्या होत्या, त्यापैकी 32 कंप्लेंट पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि आणखी 9 पेंडिंग आहेत. आणि आपल्या हे संबंधित शेतकरी बंधूंनी सुद्धा दोन्ही शेतकऱ्यांनी लिहून दिलेलं आहे की आता त्यांची कुठलीही तक्रार नाही, कंपनीने त्यांचं सोलार पंप रिप्लेस करून दिलेले आहेत. आणि 5 महिने दिरंगाई झाल्यामुळे असे जर कंपनीने सोलार पंप दुरुस्त करण्यात दिरंगाई झाली तर कुठलीही तरतूद शेतकऱ्याच्या जो कंपेन्सेशन आपण देतो त्यासाठी नाही, तरी देखील ह्या संबंधित शेतकऱ्यांना जास्तच विलंब झाल्यामुळे नुकसान झालं असेल तर संबंधित कंपनीला आपण त्या संबंधित सूचना देऊ.